नमस्कार, मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 17 ऑगस्ट रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. पाठीमागच्या काही दिवसापासून मुंबई असेल, याचबरोबर पालघरचा काही भाग असेल, या भागात पाऊस कमी होता. मात्र कालपासून म्हणजे जवळपास 15 ऑगस्ट पासून मुंबई असेल, ठाणे, पालघर, कल्याण या भागात पाऊस चं प्रमाण आहे ते अतिशय जास्त पाहायला मिळालं. याचबरोबर मुंबईचा जो काही पूर्वेकडील भाग असेल, पश्चिम भाग असेल, या भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळाला. त्या पावसामुळेही अतोनात नुकसान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. याचबरोबर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल, विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशचा जो दक्षिण भाग असेल, या भागामध्येही आपल्याला मुसळधार काही ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळाला. याचबरोबर सध्याची वाऱ्याची स्थिती आणि मान्सून बाबतचं अपडेटनुसार जर पाहिलं, सध्या जो कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात जे तयार झालं होतं ते कमी दाबाचं क्षेत्र सध्या ओडिसा या भागामध्ये सध्या स्थित आहे. याचबरोबर मान्सूनचा जो प्रवास जर पाहिला किंवा मान्सूनची अक्षरेषा जर पाहिली, त्याचा जो पश्चिमी शिरा आहे तो राजस्थानचा जैसलमेर पासून मध्य प्रदेशचा पश्चिम भाग असेल, याचबरोबर मराठवाड्याचा उत्तर भाग, विदर्भापासून तेलंगणा तसेच ओडिसापर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळते. याचबरोबर अरबी समुद्रामधून ही बाष्पयुक्तांचा वाऱ्यांचा पुरवठा हा राज्यामध्ये सातत्याने येत आहे. याचबरोबर अरबी समुद्रामधून ही बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा हा पाकिस्तान, याचबरोबर जम्मू काश्मीरचा उत्तर भाग, दक्षिण भाग असेल, या भागामध्ये पाहायला मिळत आहे. तसेच म्यानमारची जी समुद्र किनारपट्टी आहे, या ठिकाणी या समुद्र किनारपट्टीपासून एक कमी जो जोड क्षेत्र निर्माण झाले, ते जोड क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात अजून काही दिवस पावसाचं वातावरण हे असंच राहण्याची शक्यता. कारण हे जे जोड क्षेत्र आहे, या जोड क्षेत्राच्या प्रभावामुळे कमी दाबाचं जे क्षेत्र तयार आहे, या कमी दाब क्षेत्रात अजून बळकटी आपल्याला मिळत आहे. या तसेच जे कमी दाबाचं बळकट मिळते तेच कमी दाबामुळे राज्याचा उत्तरेचा भाग असेल, मुंबई, ठाणे, पालघर पासून याचबरोबर खानदेश असेल, मराठवाड्याचा बहुतांश भाग, या भागामध्येही पाऊस आपल्याला असाच कायम राहण्याची दाट शक्यता आहे. सध्याची जी परिस्थिती आहे, परिस्थितीनुसार जर पाहिलं तर जवळपास 24 तारखेपर्यंत राज्यात पाऊस राहील. 24 तारखेनंतर पावसामध्ये थोडासा गॅप येईल, म्हणजेच पावसात थोडीशी विश्रांती असेल, 2 ते 3 दिवसाचा गॅप मिळेल. त्याच्यानंतर परत एकदा 28 ते 29 तारखेला राज्यात परत एकदा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सध्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, राज्याचा बहुतांश जे जिल्हे आहेत, याचबरोबर राज्याचे लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं, कोकण किनारपट्टीचा संपूर्ण भाग असेल, ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई, याचबरोबर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, गोव्याचा जो उत्तर भाग असेल, दक्षिण गोवा, उत्तर गोवा, या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतं. या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज रात्रीही पाहायला मिळेल. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्हे, पुणे, अहिल्यानगर, तसेच सोलापूरचा बहुतांश भाग असेल, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यामध्येही आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा आज रात्री पाऊस पाहायला मिळेल. खानदेशमधील ही नाशिकचा संपूर्ण जिल्हा, जळगावचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर धुळ्याचा दक्षिण भाग असेल, नंदुरबारचा अक्कलबुवा, तळोदा या भागामध्येही आज रात्री पावसाची शक्यता अधिक आहे. मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर असेल, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडचा दक्षिण भाग असेल, याचबरोबर लातूर संपूर्ण जिल्हा, धाराशिव संपूर्ण जिल्हा या भाग व बीडचा काही भाग असेल, या भागामध्येही आज रात्री पावसाची शक्यता ही अधिक राहील. तसेच विदर्भाचा जर विचार केला, लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर विदर्भातील बुलढाणा असेल, अकोला, अमरावती, तसेच वाशिमचा काय भाग असेल, यवतमाळ या भागामध्ये ही ढगाळ वातावरण पाहायला मिळते. त्या ठिकाणी आज रात्री पावसाची शक्यता जास्त आहे. चंद्रपूरचा उत्तरेल भाग असेल, गडचिरोलीचाही उत्तरेल भाग, गोंदिया आणि भंडाराचा दक्षिण भाग असेल, नागपूरचा जो दक्षिण भाग असेल, या भागामध्येही आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी 1 ते 2 ठिकाणी अति मुसळधार पद्धतीचाही पाऊस आज रात्री त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. असाच पाऊस हा अजून काही दिवस राज्यात राहण्याची ही दाट शक्यता आहे. याचबरोबर येणाऱ्या 24 तास राज्याचा पावसाचा विचार केला, म्हणजे आज रात्री ते उद्या रात्री जर पाहिला, सर्वप्रथम कोकणाचं जर पाहिलं, कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुका असेल, वसई असेल, वाडा असेल, याचबरोबर वसईचा काय भाग असेल, तलसारे असेल, हा भागामध्ये अति मुसळधार किंवा 1 ते 2 ठिकाणी आपला अतिवृष्टी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर वाडा, मोखाडा, जव्हार याही ठिकाणी अति जोरदार पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. तसेच मुंबई शहर असेल, भिवंडी, शहापूर
या तालुक्यामध्येही आपल्याला जोरदार ते मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल। याचबरोबर नवी मुंबई असेल, कल्याण, उल्हासनगर असेल, तसेच मुरबाड असेल, तसेच रायगडचा संपूर्ण भाग असेल, माणगाव, रोहा, अलिबाग, पाली, खालापूर या भागामध्ये ही जोरदार सदृश्य पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्यापर्यंत पाहायला मिळणार आहे। तसेच रत्नागिरीचा जो समुद्र सपाटी भाग असेल म्हणजेच दापोली, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर, पाचल, तसेच सिंधुदुर्गचा कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, देवगड या तालुक्यामध्येही आपल्याला जोरदार काही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल। याचबरोबर पुर्वकडचे भाग असेल म्हणजे सह्याद्री पर्वताच्या साईडचे जे भाग असेल म्हणजे कणकवली, वैभववाडी, देवरुख याचबरोबर चिपळूणचा काय भाग असेल, तसेच खेड, पोलादपूर या भागात जर पाहिलं, या भागात आपल्याला ही मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे। याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण घाटमाथ्याचा भाग पुण्यापासून ते सातारा असेल, सांगली असेल, याचं कोल्हापूर असेल म्हणजे कोल्हापूरचे चंदगड, आजरा, भुदरगड, गगनबावडा, शाहूवाडी, तसेच शिराळा तालुका सांगली जिल्ह्याचा, पाटण, कराड, याचबरोबर महाबळेश्वर, मेढा, लोणावळा, खंडाळा, वडगाव हा संपूर्ण भाग असेल। या भागामध्ये आपल्याला हलक्या किंवा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। मात्र हा पाऊस जो असेल तुरळक पद्धतीचा व कंटिन्युअस राहण्याची ही दाट शक्यता। याचबरोबर कोल्हापूरचं जर पाहिलं, कोल्हापूर, शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ, कागल, गडिंग्लज या भागात जर पाहिलं, या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। तसेच शिराळा तालुक्याचा सांगली जिल्ह्याचा विचार केला, शिराळा, वाळवा, खानापूर याचबरोबर कवठेमंकाळ असेल, जत असेल, आटपाडी असेल या तालुक्यामध्येही आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही शक्यता। हा पाऊस जो असेल तो सार्वत्रिक पद्धतीचा संपूर्ण राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे। याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला, वाई, सातारा, कराड याचबरोबर वडूज असेल, पलटणचा दक्षिण भाग, दहिवडी या भागामध्येही आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। मात्र कोरेगाव याचबरोबर पलटण, शिरवळ या भागाचा जर विचार केला, या भागात मात्र ड्राय वेदर राहू शकतं। मात्र त्या ठिकाणी ढगाळ वातावरण हे निश्चित राहील। हलका पाऊस 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळेल। तसेच सोलापूर जिल्ह्याचा विचार केला, सोलापूरचा माळशिरस असेल, याचबरोबर माढा असेल, याचबरोबर करमाळा दक्षिण भाग असेल, बार्शीचा दक्षिण भाग असेल, सोलापूर, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा, सांगोला म्हणजे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं जर पाहिलं, या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्येही हवामान काही ठिकाणी ढगाळ राहणार आहे, काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे। मात्र 1 ते 2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। जास्त जोरदार नाही, मात्र फक्त जोरदार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल। याचबरोबर पुणे जिल्ह्याचा विचार केला, पुण्याचा पश्चिम संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये हलक्या किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस, तसेच शिरूर असेल, याचबरोबर दौंड, बारामती, इंदापूरचा उत्तर भाग असेल, सासवड असेल, पुणे शहर असेल या भागात जर विचार केला, या भागामध्ये आपल्याला ड्राय वेदर राहू शकतं। मात्र काही ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे व 1 ते 2 ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। जोरदार किंवा मुसळधार पद्धतीचा पाऊस मात्र पुणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार नाही। याचबरोबर अहिल्यानगरचा विचार केला, अहिल्यानगरमध्ये अकोल्यामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, पाथर्डी याचबरोबर नगरचा उत्तरेकडील भाग असेल, राहुरी असेल या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहू शकतं। ढगाळ वातावरण काही अंशी त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तसेच पारनेर असेल, नगर असेल, श्रीगोंदाचा उत्तरेकडील भाग असेल, कर्जत असेल या भागामध्येही आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। याचबरोबर खांदेचा विचार केला, खांदेचा नाशिक जिल्ह्याचा जो पश्चिम भाग असेल, सरगणा, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, पेठ हा जो भाग असेल, या भागामध्येही काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो। तसेच सिन्नर, निफाड, कळवण, सटाणा, मालेगाव दक्षिण भाग असेल, नांदगाव, येवला या भागात जर पाहिलं, या भागामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल व ढगाळ वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळेल। याचबरोबर जळगावचा विचार केला, जळगावचा जो दक्षिण भाग असेल, पारोळा, जामनेर, पाचोरा, भडगाव हा जो भाग असेल, या भागामध्ये शक्यतो करून पाऊस हा कमी असेल, जास्त जोरदार नाही। मात्र चाळीसगावमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। याचबरोबर अळमनेर, चोपडा, यावळ, रावेल, भुसावळ, जळगाव, जामोद, एरंडोल हा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, या भागामध्ये आपल्याला पाऊस हा अपेक्षित आहे, म्हणजे त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। धुळे जिल्ह्याचा विचार केला, धुळ्याचा जो दक्षिण भाग असेल म्हणजे धुळे तालुक्यात असेल, या भागामध्येही एकदम लाईट रेन पडण्याची शक्यता आहे। तसेच साक्री, सिंदखेडा आणि शिरपूर या तालुक्यांचा जर विचार केला, या तालुक्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। 1 ते 2 ठिकाणी जो उत्तरेचा भाग असेल त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। नंदुरबारचा विचार केला, अक्कलबुवा आणि भडगाव या 2 तालुक्यामध्ये मात्र
जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल. तसेच नवापूर असेल, नंदुरबार तालुका असेल आणि शहादा तालुका असेल, या तालुक्याचा जर विचार केला, या तालुक्यामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार जर केला, मराठवाड्याचा संपूर्ण पश्चिम भाग असेल, म्हणजे छत्रपती संभाजीनगर असेल, जालना पश्चिम असेल, याचबरोबर बीड, तसेच लातूर आणि संपूर्ण धाराशिव या भागामध्ये जर पाहिलं, या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार. तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. जोरदार नाही, मात्र जोरदार पेक्षा थोडासा कमी पाऊस पाहायला मिळेल. तसेच बीडचा जो पश्चिम भाग संपूर्ण असेल, म्हणजे बीड तालुका, गेवराई, पाटोदा, जामखेड, आष्टी या भागामध्ये जर पाहिलं, या भागामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. अहिल्यानगरचा धाराशिवचाही कळंब, बुंपारंडा या तालुक्यामध्येही आपल्याला तुरळक स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर जालनाचा पूर्व भाग असेल, जालना तालुक्याचा पूर्व भाग, अंबडचा पूर्व भाग, परतूर तालुका, हे 3 तालुक्याचा विचार केला, या 3 तालुक्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर परभणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. लातूरचा संपूर्ण उत्तरेचा भाग असेल, निलंगा, उदगीर, अहमदपूर याही तालुक्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. हिंगोली संपूर्ण जिल्हा, नांदेडचा संपूर्ण उत्तरेचा भाग जो असेल, देवरुख, बिलोली, भोकरदन, किनवट, याचबरोबर हदगाव असेल, या तालुक्यात जर पाहिलं, या ठिकाणी आपल्याला 1 ते 2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला, विदर्भाचे संपूर्ण जिल्हा असेल, याच्यामध्ये गडचिरोली संपूर्ण जिल्हा, भंडारा, गोंदिया, नागपूर या संपूर्ण आणि चंद्रपूरचा काही भाग असेल, या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. काही ठिकाणी अति जोरदार 1 ते 2 ठिकाणी पाहायला मिळेल. याचबरोबर वर्धाचा जवळपास संपूर्ण तालुके असतील, आष्टी, आर्वी, देवळकी, हिंगणघाट, समुद्रपूर असेल, सेलो असेल, याही तालुक्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. याचबरोबर यवतमाळचा विचार केला, यवतमाळचा संपूर्ण जिल्हा, याच्यामध्ये पुसद, दिग्रस, द्वारका, नेर, बाबुळगाव, राळेगाव, वनिये, पांढरकवडा, मोरेगाव, घाटंजी, महागाव आणि उमरखेड या तालुक्यामध्येही आपल्याला चांगल्या पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर वाशिमचा जिल्ह्याचा विचार केला, वाशिमचं रिसोड असेल आणि मनोरा, कारंजा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा, मात्र मालेगाव, मांगपिरूळ, कारंजाचा पश्चिम भाग असेल आणि वाशिम तालुका असेल, या भागामध्ये आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. अकोल्याचा विचार केला, अकोल्यामधील जो पूर्व भाग असेल, तेल्लाटा, अकोला, मूर्तिजापूर, बार्शी टाकळी, पातूर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा 1 ते 2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल. अमरावतीचा विचार केला, अमरावतीचा चिखलदाना धरणी हा उत्तरेचा जो भाग असेल, चंद्रबजार, मोर्शी या भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल. चिखलदऱ्यामध्ये मात्र मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळणार आहे. याचबरोबर भातुकली, अमरावती, तिवसा, चांदूर रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर या ठिकाणी आपल्याला 1 ते 2 ठिकाणी मुसळधार व काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पाहायला मिळेल. बुलढाण्याचा विचार केला, बुलढाण्याचा जो दक्षिणचा संपूर्ण भाग असेल, चिखली, लोणार सरोवर असेल, सिंदखेड राजा असेल, याही ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मात्र बुलढाण्याचा उत्तरेचा संपूर्ण भाग असेल, नंदुरा, मलकापूर, जळगावचा दक्षिण भाग असेल, या भागाचं जर पाहिलं, या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तुरळक स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तसेच जळगाव, जामोद, संग्रामपूर हा उत्तरेचा भाग असेल, याही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. याचबरोबर येणाऱ्या 24 तासात राज्याचा हवामानाचा म्हणजेच IMDचा अंदाज नुसार जर पाहिलं, IMDने काल मुंबई, ठाणे या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला होता. आजही त्या ठिकाणी रेड अलर्ट आहे. मात्र येणाऱ्या 24 तासाचा विचार केला, त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला. म्हणजेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरचा संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, पश्चिम भाग, याचबरोबर सातारा पश्चिम या भागामध्ये ऑरेंज अलर्ट गेला आहे. म्हणजेच त्या ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. याचबरोबर पुण्याचा जो पश्चिम भाग असेल, म्हणजे लोणावळा, भोर या भागामध्ये, तसेच खंडाळा असेल, या तालुक्यामध्येही आपल्याला अति मुसळधार पाऊस पाहायला मिळणार. त्या ठिकाणी रेड अलर्ट जारी केला, म्हणजे काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यामध्येही त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला. याही ठिकाणी मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती असेल, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, याचबरोबर नाशिकचा पश्चिम भाग या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा येलो अलर्ट जारी केला आहे. याचबरोबर नाशिक पूर्व असेल, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अकोला, बुलढाणा, वाशिम, त्याचबरोबर वर्धा असेल आणि नागपूर, भंडारा आणि गोंदिया या तालुक्यामध्ये येलो अलर्ट जारी केला. या ठिकाणी आपल्याला काही ठिकाणी लाइटनिंग, थंडरस्टॉर्म सहित
हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर बीड असेल, या ठिकाणी कोणताही अलर्ट नाही, मात्र त्या ठिकाणी लाईटनिंग थंडरस्टॉर्म सहित हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर पश्चिम, कोल्हापूर पूर्व, सांगली जिल्हा, सातारा पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट नाही. धुळे असेल आणि नंदुरबार असेल, याही 2 जिल्ह्याला कोणताही अलर्ट नाही, मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. हे होतं येणाऱ्या 24 तासात राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या YouTube चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की करा. धन्यवाद.